सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची आजोगे सिद्धी पावे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. कल्पतरू खाली जो कोणी बैसला, काय वाणी सांगी त्याला जोजी. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरु कृपे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. वर्णानामर्थ संघानाम, रसानाम छंदसामपि, मंगलानांच कर्तारो, वंदे वाणी विनायको. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. चलतकुण्डलं सुनेत्रं विशालं, प्रसन्नाननं नीलकण्ठं दयालं, मृगाधीशचम्राम्बरं मुण्डमालं, प्रियं शङ्करं सर्वनाथं भजामि. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता विठ्ठला. आपल्या या वंजार उमरद या नगरीमधील भगवान दत्तात्रयाच्या प्रागट्याचा सोहळा गेल्या 14 वर्षापासून 13 वर्षापासून आपण साजरा करत आहात. आणि हे 14वं वर्ष आहे. एक तप होऊन गेलं आणि त्याच्यावर 2 वर्ष तुम्ही पूर्ण करत आहात. आणि आज त्याचा प्रारंभ आहे. आणि इथे सगळंच व्यापक आहे, सगळंच व्यापक आहे. आम्ही आल्याबरोबर आमच्या सोबत आले ते साहेब म्हणाले इतक्या दुर्गम भागात इतका मोठा कार्यक्रम करू शकता. व्यापक म्हणजे मोठा, व्यापक म्हणजे विशाल. मग कीर्तनकार दुसरा कसा चालेल. म्हणून मग तुमच्या या सप्त्यामध्ये 2 विशाल आहेत. सुरुवात करायला विशाल आणला, पण फक्त विशाल नाही आहे, ते खोल नंतर आहेत, पहिले बडे आहे. विठ्ठला विठ्ठला. मला आमचे म्हणाले महाराज तुमचं नाव मोठं बरं आहे हो. म्हटलं काही का मोठं नसे ना, नाव आणि आडनाव तर मोठं आहे. आणि आजच्या काळामध्ये बाकी काही मोठं नसलं तर चालते, नाव आणि कपडे वगैरे हेच मोठं दिसलं पाहिजे. आणि पण मला काही स्तुती करायची नाही, त्या दृष्टीनं आम्ही थोडे मागाव. पण तुम्ही खरंच फार चांगल्या पद्धतीने. आणि मी मगा पत्रिका वाचली, 25 गावं आहेत पंचक्रोशीतील, आणि त्या सगळ्या गावांचं सहकार्य आहे. आज माझ्या करता ज्यांनी यजमान पद घेतलेलं आहे ते आमचे एकनाथ नाना बडदे जामवाडी, त्यांनी यजमानपद घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर सकाळी ज्यांची पंगत होती ते माळेगाव ग्रामवासी, आणि आता संध्याकाळची जी पंगत होती ती असोला ग्रामवासी. आणि या सगळ्यांच्या समोरही आता रोज, आज तर सुरुवात झाली, सुरुवातच तर आमच्या दोन्ही गायनाचार्यांनी दाखवून दिला जलवा. आता जलवाच जलवा आहे रोज. चमक आहे, वलय आहे, फक्त तुमचे डोळे आणि कान बरोबर ठेवा. विठ्ठला विठ्ठला. आणि
ज्यांच्या अधिष्ठानाखाली, ज्यांच्या आशीर्वादाखाली हे सगळं होतंय ते आमचे बाबा योगानंद बाबा. आणि त्यांच्या मी कालपासून एक विचार करत होतो की कोणत्या अभंगाचा आश्रय करावा. सगळ्या गोष्टी साधल्या गेल्या पाहिजे. एक गुरु परंपरेचं व्यक्तिमत्व आहे. मासानाम मार्गशीर्षो, महिन्यामध्ये ही विभूती आहे भगवंताची. आणि त्याच्यामध्ये भगवान दत्तात्रय हे गुरु परंपरेचे जनक आहे. म्हणून मग कोणता विचार करावा, तर असा विचार डोक्यात आला की गुरु परंपरेवर काहीतरी बोलावं. आणि म्हणून ज्ञानोबारायांचा श्री गुरु विषयी, सद्गुरु विषयी त्यांची भावना मांडणारा अभंग घेतलेला आहे. माझे वाक्य नीट ऐका बरं. तुम्ही चांगल्या संख्येनं ऐकताय. मला दादा आल्याबरोबर म्हणाले महाराज पहिलाच दिवस आहे. आणि आमच्याकडे हा विचार केला जातो बरं दादा. मी विचारत असतो पहिला दिवस असेल तर सांगू नका, कारण की भजने येत नाही, कोणीच येत नाहीत, मोठी अडचण येते. पण दादांना विचारलं नाही मी कोणता दिवस आहे, काय दिवस आहे, काही नाही. कोण म्हणेल पहिला दिवस आहे. तोच उत्साह. आजची एक अडचण सांगू का, उत्सव होतात पण उत्साह दिसत नाही. तुमच्याकडे उत्सवही आहे आणि उत्साही आहे. आणि अशा सुंदर वातावरणामध्ये पुन्हा ही वारकरी शिक्षण संस्था आहे. आमचे पोरं आहेत, कैवल्य शास्त्रीय वारकरी शिक्षणाच्या माध्यमातून ही पिढी घडवायची आहे. एक वाक्य बोलू का? तुम्ही म्हणसाल एक काय 11 वाजूस तर काय, दुसरं काय करायचं आहे, वाक्य बोला. पण एक वाक्य बोलू का? बाकीचं गाणं जे आहे ना, ते गाणं फक्त तुम्हाला सूर शिकवते, स्वर शिकवते. वारकरी संप्रदायाचं गाणं तुम्हाला सुरासोबतच तुमचं जीवन असुर तत्वाकडे जाणार नाही हेही शिकवते. तुम्ही बेसूर झाले तर फरक पडत नाही तयाविनं. तुम्ही बेसूर झाले तर फरक पडणार नाही, असुर होता कामा नये. अजून बोलू. बाकीचं गाणं तुम्हाला स्वरापासून फक्त सुखापर्यंत, काहीतरी आनंदापर्यंत पोहोचेल. पण वारकरी संप्रदायाचं गाणं जे आहे ना, ते तुम्हाला स्वरापासून ईश्वरापर्यंत पोहोचवते. आमचे माऊली दादा मृदंग शिकवतात. सध्या फक्त लहान पोरांचं किंवा युवा पिढीचं नावच खराब आहे का, ते बेताल झाले. मी तर म्हणतो त्याचे मायबाप बेताल आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा वादन क्षेत्रामधला जो ताल आहे ना, तो ताल जो आहे तो केवळ तुम्हाला काही मनोरंजना करता नाही, आमच्या युवा पिढीचं जीवन बेताल होऊ नये याच्याकरता हा ताल आहे. आणि या तालामध्ये जे रंगले ना, त्यांचं जीवन वायाला जात नाही. संतोष दादा, मी पहिले मृदंगच वाजवायचो, आताही येते थोडा, पण बोलावू नका वाजवायचो मी पहिले. या मृदंगामुळे मी वारकरी संप्रदायात आलो. आणि उत्साह, प्रेम हे मराठवाड्याचं मला वैशिष्ट्य वाटते. कारण की तुमच्याकडे एकनिष्ठता आहे. संप्रदायाच्या बैठकीत कार्यक्रम होतात, एकनिष्ठता आहे. मी आल्याबरोबर आमच्या कारभारी काकांनी म्हटलं, म्हणे महाराज गाडी लहान झाली, मोठी पाहिजे होती. आमच्याकडं गाडी घेतली का उबसते, महाराजाला गाडी काय पाहिजे, टाकले का एसटीतनी. ही भावना आहे. आणि ही भावना तुमच्याकडे का आली, याचं कारण आहे संत परंपरेनं ती शिकवली. सद्गुरु कोणाला म्हणायचं सांगू? नीट ऐका बरं, नीट ऐका. सद्गुरु कोणाला म्हणायचं? ज्याच्या जीवनामध्ये प्रेम असते, ज्याच्या जीवनामध्ये प्रकाश असते, आणि ज्याच्या जीवनामध्ये परमार्थ असतो, तोच सद्गुरु आहे. हे शब्द थोडे कळायला अवघड जाऊ शकतात, तुम्हाला कळायला अवघड जाऊ शकतात. ज्याच्या जीवनामध्ये प्रेम आहे. आणि मला आजच्या याच्यामध्ये तुम्हाला गुरुतत्व जाणून द्यायचं आहे. तर पहिली शंका तर कोणीतरी म्हणू शकतो की महाराज, आम्हाला गुरुची गरज काय आहे? काय गरज आहे? आम्ही पुस्तक वाचून ज्ञानी बनू. आम्हाला काय गरज आहे? आम्ही कॅसेट ऐकू, गायन शिकू. आम्ही कॅसेट ऐकू, मृदंग वाजवणं शिकू. आता तर सगळंच येऊन राहिलं. आता हे वाजवायला नसले तरी ते म्युझिक लावून दिलं तरी म्हणता येते. आम्ही असं काहीतरी करू. गुरुची गरज काय आहे? मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. तुमच्यामध्ये असणारी दिव्यता जी आहे
ती दिव्यता तपासण्याकरता कोणीतरी लागतं. प्रत्येकामध्ये आहे. मी एक अजून सोपं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्हाला जर गुदगुल्या केल्या, गुदगुल्या समजतं ना, तर गुदगुल्या केलं तर माणूस काय करतो? हसतो. पक्का आहे ना? गुदगुल्या केलं तर माणूस हसतो. पण तुम्ही स्वतःला गुदगुल्या करून पहा, तुम्ही हसता का? पहा, तुम्ही स्वतःला गुदगुल्या करून पहा, तुम्ही हसत? हास्य कुठं आहे? तुमच्यामध्येच आहे. तुम्ही स्वतःला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला हसा येत नाही, दुसऱ्यानं तुम्हाला गुदगुल्या केल्या तर तुम्हाला हसणं येते. तुमच्यामध्ये ईश्वर तत्व आहे, तुम्हाला शोधता येत नाही. कोणीतरी गुदगुल्या करणारा गुरु पाहिजे. आहे ना, आपलं हास्य कोणाचं आहे? आपलं. तुम्ही तुम्हाला गुदगुल्या केल्या तर हसता येत, याच्यापेक्षा कोणतं सोपं उदाहरण सांगावं? काही लोकांनी म्हटलं, ओशोने एकदा म्हटलं होतं की ओशो म्हणाला की गुरु हा दलाल आहे. गुरु हा दलाल आहे. पण आपण रोज हरिपाठमध्ये पाहतो, मला गुरु ज्ञान शिकवतो, गुरु ज्ञान शिकवतो. ज्ञानेश्वरी मध्ये ओवी आपल्याला माहित आहे, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. अजून एक वाक्य बोलू, गुरु ज्ञान शिकवतो हे ठीक आहे, पण गुरुला ओळखण्यासाठी सुद्धा ज्ञान पाहिजे. गुरुला ओळखण्याकरता सुद्धा ज्ञान पाहिजे. सध्या सगळ्यात मोठी फसगत तीच आहे हो, आणि सगळीकडे स्वार्थ आहे. आणि जे जास्त नम्रता दाखवतात ना, ते सगळ्यात आतल्या गाठीचे असतात. ते आमच्याकडे काहीतरी ते असेच करत राहतात, नुसते वागत राहतात. कोणी आलं का वाघ, कोणी आलं का वाघ, कोणी आलं तर वाघ. आणि शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, अति नम्रत्वम धूर्त लक्षणम. अति नम्रत्व जे दाखवतात ना, ते धूर्त असतात ते. आणि ज्यांच्याकडं काहीच नसते, मग काहीतरी दाखवलं पाहिजे तर ते साधेपणा दाखवतात. ते कमावत काहीच नाहीत, मग काहीतरी तर दिसलं पाहिजे ना, मग ते साधेपणा दाखवतात. मग लोक काय म्हणतात, काय राजा महाराज साधा आहे, काय राजा महाराज साधा आहे. अरे पण त्याला येते काय? महाराज साधा आहे ठीक आहे, पण त्याला येते काय? आम्हाला काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही जरा साधे राहत नाही. साधं राहायचं म्हणजे काय करायचं? फाटकं धोत्र घालायचं? साधं राहायचं म्हणजे नेमकं करायचं काय? एका मला वाटते गालिबचे शब्द आहे की कोणाचे शब्द आहे काय माहित, तुम्हारे व्यक्तित्व में थोड़ी अकड़ भी रखना जनाब, तुम्हारे व्यक्तित्व में थोड़ी अकड़ भी रखना जनाब, क्योंकि जिस तार में करंट नहीं होता उस पे लोग कपडे सुखाते हैं. ज्या तारामध्ये करंट नाही ना, त्याच्यावर लोक काय करतात. म्हणून गुरु शब्दाचा अर्थ काय आहे? भारी. जो हलका नसतो, जो भारी असतो तो गुरु असतो. गुरु भारीच असला पाहिजे. विठ्ठला विठ्ठला. हलका कुठे गुरु असतो का हो? हलका कुठे गुरु असतो का? फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु बच्चा नसला पाहिजे, गुरु कच्चाही नसला पाहिजे, गुरु लुच्चाही नसला पाहिजे, गुरु सच्चा असला पाहिजे. सध्याच्या काळामध्ये याची फार गरज आहे. कारण की आता आमची अडचण कशी आहे, आम्ही कोणाच्याही प्रभावात जातो, लगेच त्याला गुरु. एखाद्याचं कीर्तन एक दिवसाचं चांगलं झालं का लगेच बस महाराज आम्ही घातली होती माळ, पण तुमच्यासारखा कीर्तनकार नाही, ते वाली काढली याच्या हातात दुसरी घातली. दरवर्षी भागवतकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात. दरवर्षी भागवतकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात, दरवर्षी कीर्तनकार बदलतात, दरवर्षी गुरुही बदलतात. माळेचा धंदा जास्त जोरात चालतोय. विठ्ठला विठ्ठला.
मराठवाड्यात कीर्तन करायचं हे वैशिष्ट्य आहे. तुमचे चेहरे फार चांगले असतात. ते वक्त्यानं बोलल्यानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचा भाव जो आहे ना तो महत्वाचा असतो. एक वाक्य अजून बोलू. वक्त्याला कीर्तन केल्यानंतर पाकिटामध्ये आनंद वाटत असेल तर तो खानदानी वक्ता नाही. वक्त्याला आपल्या कीर्तनानंतर श्रोत्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता पाहून आनंद वाटत असेल तर खानदानी. तुम्ही 2 तास देता हो, तुम्ही 2 तास देताय ना, तुम्हाला काय मिळते पाहिलं तर पाहिजे. आणि तुम्ही इतके उदार झाले ऐकण्याकरता. संतोष दादा, माझ्या गावला एक असं प्रसिद्ध कीर्तनकाराची तारीख पोरायनं घ्यायला लावली घ्यायला. आता वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात, आपण कशाला नाही म्हणायचं. मी घेऊन दिली. बाकीकडं जितका खर्च लागत होता त्याच्या अर्ध्या खर्चात घेऊन दिली. म्हणे बाबा दादा तो मला मोठा भाऊ मानायचा, म्हणे दादा तुमच्यासाठी येतो. मग त्याचं कीर्तन काही रंगलं नाही. आमच्या गावात पाहिजे तसे लोक येत नाहीत. त्याच्या नावाने आले थोडेसे 20-25 वाढले, पण तरी त्याला काही ते जमलं नाही, कीर्तन जमलं नाही. पण ते तितक्यानंही काही पोरं जे होते आमचे ते प्रभावित झाले. ते प्रभावित झाल्यानंतर लगेच त्याचे फॉलोवर वगैरे वाढले. मग ते पाहू लागले. असेच ते पोरं एकदा माझ्यापाशी बसले होते आणि त्याच कीर्तनकाराचा मला फोन आला. मला म्हणे दादा मला तेरवीचं कीर्तन करायचं आहे, तुम्ही अभंग कोणता घेतला पाहिजे. म्हटलं बघा ना बरेचसे अभंग आहे. अरे हो बरेचसे आहे म्हणे, पण आमचे जे काही 2-4 ठरलेले आहे त्याच्यातला तिथं सूट होईल का. आमचे जे 2-4-5 ठरलेले आहे त्याच्यातला तिथं सूट होईल का. त्यानं मला 2-4 सांगितले. म्हटलं ठीक आहे कर, मी मोठा विनोदी माणूस आहो, मी बी कॅशेटा गुंतून देत असतो. म्हटलं चला जाऊ तर द्यायला पाहू तर खरी हे तेरवीत काय दिवे लावते तो. आणि आजचा काळ तर मोठा विचित्र आहे. तेरवीच्या कीर्तनकाराला लोक विनोदाचार्य पाहिजे. तेरवीच्या कीर्तनात सुद्धा विनोदाचार्य लागतात. ठीक आहे कालाय तस्मै नमः. मी त्याला म्हटलं ठीक आहे. मग ते पोरं जे बसले होते ते म्हणे महाराज तेच महाराज आहे का, तेच महाराज आहे का, ते तुम्हाला कसं काय विचारते अभंग कोणता घ्यायचा. म्हटलं तुला आता तर लक्षात आलं. तो जर मला कीर्तनाकरता अभंग कोणता घ्यायचा हे जर विचारत असेल, माझं मार्गदर्शन घेत असेल, तर तुम्ही आता तर थोडेसे हुशार व्हा. मग त्यानं लगेच ते 2-4 वेळा त्याच्या क्लिपा पाहिल्या. तो म्हणे हो राजू महाराज म्हणे आपल्या गावात जे सांगितलं तेच तर सांगितलं म्हणे. तिथेही आम्ही 2-3 ठिकाणी ऐकायला गेलो, तेच सांगितलं. माझा मुद्दा लक्षात घ्या. तेच सांगितलेली जी गोष्ट आहे ना ती समाज जास्त काळापर्यंत ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहे. आणि त्या काळामध्ये 750 वर्ष ज्ञानोबारायांची जन्मशताब्दी साजरी होऊन राहिली. 725 वर्ष ज्ञानेश्वरीला झाले. ज्ञानेश्वरीला अजून तोड निघाली नाही. हे ज्ञानेश्वर महाराज हे गुरु आहे. सगळं काही बदललं असेल, रूप पाहता लोचनीनं सुरुवात बदललेली नाही. सुंदरते ध्यानाला पर्याय नाही पर्याय. आज आम्ही कशातही गुंततो. आणि ज्ञानोबारायाच्या दृष्टीने जर विचार केला तर ज्ञानोबाराय संतांना तर मानतातच, पण ज्ञानोबाराय म्हणतात गुरु जे आहेत ना, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा संत कोळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु विना देव तुझ्या, गुरु विना देव तुझ्या, गुरु विना देव तुझ्या, गुरु विना देव तुझ्या. नाही निराधार त्रैलोकी, नाही
ज्ञानोबा राय काय म्हणतात शब्द बघा, गुरु हा संत कुळीचा राजा. अरे संत बरेच असतात, पण गुरु कोण आहे? त्या संत कुळातला राजा जर कोणी असेल तर गुरु आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्ञानी यांचा. मी काही वेगळं विदाऊट प्रमाणाचं किंवा विदाऊट वारकरी संप्रदायाच्या विचारधारेच्या वेगळं काही बोलणार, वेगळे सिद्धांत मांडत नाही. वारकरी संप्रदायाने की नाही काही गोष्टी थोड्याशा आमच्या लोकांच्या चुकीमुळं थोडं वेगळे लोक समजलेले आहेत, कारण फार वेगळं समजून राहिले. मला तर नवल वाटते, वारकरी संप्रदायात काही मान्यता आहेत, काही लोकांनी निर्माण केलेल्या आहेत. स्त्रियांना अधिकार. थोडस तुम्ही विचार करून बघा, चांगदेवाचं गुरु कोण आहे? कोण आहे गुरु? हे जे काही लोक जे टीका करतात, स्त्रियांना अधिकार नाही, माता भगिनींना पाहिजे तसं स्थान दिलं नाही. अरे बाबा, याही अभंगामध्ये जी सुरुवात आहे, श्री, श्री शब्द स्त्रीलिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे. आणि मी तर याच्या संबंधामध्ये इतका विचार मांडू शकतो. माझी माय बहिणींना विनंती आहे, हे तृप्ती देसाई सारखे जे असतात ना, हे तुमच्या डोक्यामध्ये कचरा भरतात. आणि ज्यांचे डोके रिकामे असतात त्याच्यात कचऱ्याला जागा असतात. गाथा ज्ञानेश्वरीनं डोकं भरा, कचरा भरण्याकरता कोणी रिकामे राहणार नाही. आम्ही दुसरंच भरून ठेवलं आणि मग आम्हीच आमच्या धर्मावर टीका करतो, आम्हीच आमच्या संतांवर टीका करतो. महाराज, मुस्लिम धर्माचा विचार जर तुम्ही केला ना, मुस्लिम धर्माच्या देवतेच्या विरोधामध्ये कोणी जर शब्द बोलला ना, त्याच्या नावानं फतवे निघतात. आमची काय परिस्थिती आहे? आमची काय परिस्थिती आहे तुम्ही विचार तर करा. कारण की काही गुरूंनी, काही संतांनी तशी परिस्थिती आणलेली आहे. आणि तुका म्हणे ऐसे गुरु शिष्यपण, विठोबाचे आन नरका जाती. ही जबाबदारी आहे गुरु परंपरेनं, याची जबाबदारी घेतली पाहिजे. दोघही बदमाश, कोणाचं बरं होईल? कोण दोघही बदमाश, काय बरं होईल? एक गुरु असे बसलेले होते, मी तुम्हाला जे सांगितलं, अति नम्रत्वम धूर्त लक्ष्मण. आला त्याचा शिष्य, गुरुवर बसलेले होते, ते शिष्य खाली बसला. आता यानं चुपचाप बसावं, तो बिचारा आदर देऊन राहिला. तो हा म्हणे, का हो तुम्ही खाली का बसले? वर बस. नाही म्हणे, तुम्ही माझे गुरु, मी वर कसं बसू? ते म्हणे, जर मी खाली बसलो तर तू कुठं बसशील? ते म्हणे, मी जमिनीत गड्डा करीन आणि त्याच्यात जाऊन बसीन. तो शिष्य म्हणू लागला, मी जमिनीत गड्डा करीन आणि त्याच्यात जाऊन बसीन. आता तरी यानं थांबावणं. हे म्हणे, जर मी जमिनीत गड्ड्यात जाऊन बसलो तो काय करशील? ते बदमाश होता. ते म्हणे, मी त्याच्यावर माती टाकून देईन, तो गादीवर मी जाऊन बसीन. याच्यासाठी आलो. मला काय तुझी सेवा थोडी करायची आहे, मला गादीच पाहिजे तुझी. विठ्ठला विठ्ठला. अजून एक व्याख्या बोलून जातो. लौकिक सत्ता, लौकिक संपत्ती, लौकिक प्रतिष्ठा याच्यामध्ये जो गुंतत नाही ना, त्याला सद्गुरू म्हणा. लौकिक याच्यात गुंतत नाही. महाराज, मला तर नवल वाटते, वारकरी परंपरेचा अभिमान वाटतो. आमचे सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे, जरी मी आळंदीला शिकलो नाही, पण तरीही आमच्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे मारुती बाबा कुरेकर इतक्या वर्षापासून आळंदीमध्ये राहून राहिले, पण बाबांनी अजूनही एक इंच जागा आळंदीमध्ये घेतली नाही. सगळं विद्यार्थ्यांसाठी जीवन आहे. अजूनही गाडी घेतली नाही. आणि आमची मोठी अडचण आहे, आम्हाला काय गाडी मोठी पाहिजे, जागा पाहिजे,
बरेच लोक मला विचारतात, महाराज तुमचा मठ कोणता आहे? अरे बाबा, मठन मंदिरच बांधत बसलो असतो तर त्याच्यापेक्षा लग्न केलं असतं, घर बांधले असते मोठे मोठे. उद्योग करायसाठी परमार्थ नाहीये. जी गोष्ट संसारानं मिळत नाही ती गोष्ट आम्हाला परमार्थानं मिळाली पाहिजे. तुकोबारांचे व्यभिचार भावाचे अभंग आहे, आधिल्या भरतारे काम नवे पुरा, हे त्याचेच अभंग आहे. ते एक भारुड होतं, भारुड. मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, इथं भारुड चालू नाही बरं. त्याचे अभंग मोठे फार छान आहे. नाथ महाराजांनी महाराज काय नाही केलं, काय वाङ्मय आहे वारकरी संतांकडं, पण त्याचा अर्थ काय आहे? आजचे भारुड मोठे विचित्र झाले. मी एका गावात कीर्तनाला गेलो आणि ते भारुड चालू होतं. ते म्हणे गोरे गोरे. हे कोणतं भारुड आहे? हे कोणत्या नाथानं लिहिले? हे कोणते भारुड आहेत? कुठे काय काय विचित्र परिस्थिती आहे हो. आमच्या मंडपामध्ये गाणे कोणते म्हणावे हेही आम्हाला कळत नाही. कोणते गाणे म्हणावे इतकं तर कळावं जरासे, त्याच्यामध्ये काही टेस्ट असावी. काही असं ज्यांच्यामध्ये टेस्ट नाही ना तेच चेस्ट मोठ्या करतात. ज्यांच्यामध्ये काही टेस्ट नाही तेच चेस्ट मोठ्या करतात. आणि जे बेस्ट आहे त्यांना लोक वेस्ट समजतात. समजलं त्यांना धन्यवाद. नाहीतर मग महाराजांच्या कीर्तनाच्या दिवशी प्रसाद तसा रोजच आहे. मस्त भाजी झाली होती. मग माझ्या मुद्द्याकडे लक्ष द्या बरं. आम्ही कोणत्या गुरूंच्या मागे लागलोय? अजून वाक्य बोलू. आदरापासून सुरुवात करून आश्चर्यापर्यंत जी परमार्थाची यात्रा पोहोचवतात त्याला गुरु म्हणा. सुरुवात आदरापासून आणि यात्रा जाते आश्चर्यापर्यंत. ज्ञानोबारायांविषयी गुरुभाव आहे जगद्गुरु तुकोबारायांचा, आणि त्यांनी आदर दिला. मज पामर आहे काय थोर पान, मज पामर आहे काय थोर पान, मज पामर मी यात्रा सांगतोय. आदरापासून यात्रा सुरू झाली. आदर दिला ज्ञानोबारायांविषयी जगद्गुरु तुकोबारायांनी. मज पामर आहे. आता तर चहापेक्षा कॅटल्याच गरम झाले. आम्ही कुठं कुठं जातो तर ते आमच्यावर डेअरिंग टाकतात काही काही. बरं त्याला धोतर घालणं आम्हाला शिकवलं, ते आमच्यावर वजन टाकतात. महाराज मी टीका करतो असा भाव समजू नका बरं. मी फार वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे. मी या भानगडीत पडत नाही. कार्यक्रम वाढावे, काही मोठं करायचं याच्यामध्ये गुंतायचं नाही. परमार्थ करण्याकरता आलोय. कार्यक्रम करून पैसे कमवायचे असते तर आता मला 2 लाख रुपये पगार तसाच राहिला असता नोकरी करून. त्याच्यासाठी याच्यामध्ये आलो नाही. मला वाईट वाटते. जेव्हा आम्ही लहान होतो ना माऊली दादा, आमच्या गावाला भागवत कथा राहायची तर ते भागवतकार चांगले होते, ज्येष्ठ भागवतकार होते. आणि त्या भागवतकाराचं ऐकण्याकरता एक जण यायचा आणि तो टिपणं लिहायचा. ते भागवतकार शिकला तो त्या भागवतकारापासून, आणि आज तो महाराष्ट्रातला मोठा कथाकार आहे. आज
तो महाराष्ट्रातला मोठा कथाकार आहे. पण दुर्दैव सांगू काय आहे, ज्याच्यापासून शिकला ना त्याचं नावही घेत नाही. समाजाच्या दृष्टीनं जो मोठा असेल पण तो परमार्थाच्या दृष्टीनं मोठा नाही आहे, तो लहान आहे. समाजाच्या दृष्टीनं, लोकांच्या दृष्टीनं, प्रतिष्ठेच्या दृष्टीनं तो उच्च असेल, पण माझ्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं तो नीच आहे. ज्या गुरुपासून आपण शिकलो त्याचं नाव घ्यायला जर लाज वाटत असेल ना, त्यानं जीव देऊन द्यावा, जीव देऊन द्यावा. कारण की गुरु परंपरेला किती महत्व आहे, किती महत्व आहे, किती महत्व आहे. रोज आम्ही हरिपाठामध्ये म्हणतो, बघा माहिती कोणी देईल, ज्ञान कोणी देईल, गुरु काय देतो माहित आहे? गुरुविना अनुभव कैसा कळे, हरिपाठ, हरिपाठ आहे. गुरुविना अनुभव, माहिती तो कोणी देऊ शकतो. अजून काही वाक्य बोलतो, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून थोडं. जो शिक्षक असतो ना तो बौद्धिक समज देतो, नीट ऐका. जो शिक्षक असतो तो बौद्धिक समज देतो, जो धर्मगुरु असतो तो धार्मिक समज देतो. नीट ऐका. आय वॉन्ट युअर अटेन्शन. जो शिक्षक असतो तो बौद्धिक समज देतो, जो धर्मगुरु असतो तो धार्मिक समज देतो, पण जो सद्गुरु असतो ना तो हार्दिक समज देतो. आणि धार्मिक आणि आध्यात्मिक याच्यामध्ये फरक आहे. धार्मिक गुरु जे सांगतात ते करतात, ते बरोबर आहे का चूक आहे याचा विचार करत नाहीत. आध्यात्मिक जे असतात ना ते तर पहिले तर गुरुच चुकीचा करत नाही. आणि अजून वारकरी संप्रदायाचा विचार तुमच्या लक्षात घ्या. तुम्ही गुरुकडे जाऊ नका, गुरु तुमच्याकडे येते. तुका म्हणे आले, आणले, आणले नाही. तुका म्हणे बरी, घरा येतील. तुम्ही पुण्य तयार करा. पुण्य तयार केला, आपल्याकडून चूक होते हो, आपल्याकडून चूक होते. बरेच जण चुकतात ना. अजून 2-3 मुद्दे सांगतो. प्रत्येक दगडामध्ये मूर्ती बनण्याचं सामर्थ्य आहे, पण कोणीतरी शिल्पकार भेटला पाहिजे. दगड शिल्पकाराकडे जातो का शिल्पकार दगडाकडे येतो? दगड शिल्पकाराकडे जातो का शिल्पकार दगडाकडे येतो? दगडाकडे येतो. कुंभार जो आहे, प्रत्येक मातीमध्ये भांड्या बनण्याचं सामर्थ्य आहे, पण ती माती कुंभाराच्या हातात सापडली पाहिजे. त्याच्यामध्ये भांड बनण्याचं सामर्थ्य आहे. आणि याचं उदाहरण आहे एकलव्य. उदाहरण आहे गुरु ज्ञानोबारायांनी ओवी सुद्धा वापरली. गुरुची नावे माती. त्या मातीचं त्यानं मूर्ती बनवली आणि त्या मातीच्या मूर्तीनं कृपा केली. हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर झाला. गुरुच्या नावाची माती काम करते, पण आमचं एवढं दुर्दैव आहे का आम्ही गुरुची माती करतो. विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा नीट लक्षात घ्या. शिष्याला गुरुनं मोठं करावं का गुरुला शिष्यानं मोठं करावं? बघा, संसारामध्ये वेगळी परिस्थिती आहे. लहान पोरगा जेव्हा असतो तेव्हा बापाच्या नावानं ओळखला जातो, आणि तो पोरगा जेव्हा मोठा होतो तेव्हा बाप जो आहे तो पोराच्या नावानं ओळखला जातो. हे चांगलं आहे, हे चांगलं आहे. पण परमार्थामध्ये असं नाही. म्हणून मी म्हटलं इतका हलका गुरु नसावा.
एखाद्यानं असं म्हणू नये, महाराज मी सोडलं तर तुमचं काय होईल, निघ. तुझी गरज नाही, ते का तुले शिकवलं मेरी मुरली मुझसे म्याव. अशी अशी परिस्थिती येऊ नये, अशी परिस्थिती. माझा मुद्दा काय चालू होता, गुरुला आदर द्या, आणि ज्यांना आदर दिला त्याचं जीवन आश्चर्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी गुरुची आहे. जगद्गुरु तुकोबारायांनी ज्ञानोबारायांना आदर दिला, आणि तुकोबारायांच्या जीवनामधलं आश्चर्य काय माहित आहे, अनुरेणू या ठोकळा, जगद्गुरु तुकोबारायांचाच अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात, आम्ही व्यापक झालो, आम्ही व्यापक झालो. आश्चर्य आहे. त्या आश्चर्याविषयी आदरापासून आश्चर्यापर्यंतची व्याख्या अजून सांगतो. वेदनेपासून सुरुवात होऊन जी यात्रा वेदापर्यंत जाते त्याला गुरु म्हणावं. वेदनेपासून ही वेदना जगद्गुरु तुकोबारायाच्या अंतःकरणामध्ये आहे. माणूस वाईट असावा याच्यामध्ये दोष नाही, माणसाच्या जीवनामध्ये चुका घडाव्यात याच्यामध्ये दोष नाही. आमचा वाईटपणा आणि आमच्या चुका आम्हाला वाईट आणि चूक वाटू नये हा सगळ्यात मोठा दोष. किती कळलं मला माहित नाही. अतिशय बारीक सूक्ष्म दृष्टीने ऐका बरं. आता काय माझी पद्धतच अशी आहे, आणि मग श्रोत्यांनी प्रतिसाद चांगला दिल्यावर अजून आनंद येतो. मी काय बोललो, आमच्या जीवनामध्ये वाईट असावं हे वाईट नाही, आमच्या जीवनामध्ये चुका घडाव्यात हेही वाईट नाही, पण आमचं वाईट वागणं, आमचं वाईटपण आणि आमच्या चुका आम्हाला वाईट आणि चूक वाटू नये हे वाईट आहे. तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय स्वीकार करतात, आणि यालाच वेदना म्हणतात. कोणती वेदना आहे, मी तवानाथ पराधी, हे तुकोबारायांचं मान्य करणं आहे. ह्या वेदना आहेत, आम्ही मान्य करत नाही. आम्हाला कळत नाही हे ठीक आहे, पण आम्हाला कळत नाही हेही आम्हाला कळत नाही हे वाईट आहे. विठ्ठला विठ्ठला. तुम्हीच ऐकता असं समजू नका. आज 3-3 चालू आहेत.
आमचं तर चॅनलचं आहेच चालू आणि 2 दुसरे चॅनलचं चालू आहे. आमचे अनिरुद्ध महाराज कीर्तन टाकतात, हे आठवणीत राहणार आहे. आणि जुना काळ वेगळा होता. तुमचं ज्ञान देण्याकरता पुस्तक लिहावं लागायचं. आज विज्ञानाच्या माध्यमातून तुमचं ज्ञान जगापर्यंत पोहोचतंय. तरी आमचे जुने लोक मोबाईलनं धिंगाणा केला, मोबाईलनं. तू कोणते दिवे लावले? महाराज विज्ञानाला दोष देऊन किंवा सुविधांना दोष देऊन तुम्ही काय साध्य करायचं आहे? नाही, तुम्ही साध्य नाही करू शकत. त्याचा वापर करून तुम्हाला क्रांती करायची आहे. आणि एक वाक्य बोलू, ज्यांनी जगाची भ्रांती दूर केली त्यांनीच क्रांती केली. त्यांनीच क्रांती केली आणि त्यांनीच शांती दिली. बाकीचं नावाचे शांतीनाथ आहेत. काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. मी 2 गोष्टी सांगितल्या होत्या. आदरापासून यात्रा सुरू केली जाते आणि आश्चर्यापर्यंत पोहोचवली जाते, ते गुरु आहेत. वेदनेपासून यात्रा सुरू होते आणि वेदापर्यंत पोहोचवली जाते. तुकोबारायांची यात्रा वेदनेपासून सुरू झाली आणि तुकोबाराय वेदापर्यंत पोहोचले. वेदाचा तो मी तुम्हाला प्रमाण दिली सगळ्या याची. आदराचं प्रमाण दिलं, आश्चर्याचं प्रमाण दिलं, वेदनेचं प्रमाण दिलं, वेदाचं प्रमाण दिलं. आणि हे जे करते ते गुरु आहे. तुकाराम महाराजांनी उगीच मंदिर नाही बांधलं. ज्ञानेश्वर महाराजांचं उगीच नाही बांधलं. आज जो सभागृह आहे ना जे आळंदीचं, ते बांधलं कोणी होतं? तुकोबारायांनी बांधलं होतं. आणि बाबाजी चैतन्यांनी जो गुरुचा उपदेश दिलेला आहे तो स्वप्नात दिलेला आहे हो. पण तुकोबारायांनी भंडारा, भामचंद्र, घोराडा यावर जाऊन काय केलं? एक तर नामचिंतन केलं, दुसरं ज्ञानेश्वरीचे पारायण केले. एक वाक्य अजून बोलून जातो. महाराष्ट्रामध्ये ज्ञानप्रधान जितके संत असतील ना, तितके संत ज्ञानेश्वरीनं घडवले. जितके ज्ञानप्रधान असतील ते. आणि जे चमत्कार आहेत, अवलय आहेत, ही यायच्या होतात ते मोठे. आमच्याकडं तर एकाच एवढं मोठं संस्थान बनलं. तो काय करत होता? काय करत असेल संतोष दादा? वर्लीचे आकडे देत होता. त्याचं मंदिर बनलं. आणि जनता किती उदार आहे हो. वर्लीचे आकडे देणाऱ्याच्या पाया पडायला गर्दी करतात. माझा एक आरोप आहे समाजावर. तुम्हाला कितपर्यंत पट्टे माहित नाही. लोकांनाच चांगलं पाहिजे नाही. आमचं चांगलं व्हावंय समाजालाच वाटत नाही. नाही वाटत. आणि मला माफ करा, हे म्हणणं थोडस मी माफ करा याच्यासाठी म्हणतो की कदाचित तुम्हाला वाटेल की महाराज थोडस बोलणं अतिशयोक्तीचं होते. आम्ही तर इतकी विचित्र आहोत. आमचे स्वतःचे पैसे खर्च करून स्वतःला अज्ञानात पाडतो आम्ही. त्या मंदिरासाठी पैसे नसेल लागले. आणि मला असे लोक मला नाही. आमचे काही योग येतात ना, आमचंही काहीतरी पाप असेल पूर्वजन्मातलं. अशा ठिकाणी कीर्तनाला जावं लागते. एका ठिकाणी मी कीर्तनाला गेलो, तिथं ते अवलय होता. ते म्हणे माझ्या पायाला हात लावून बसा. म्हटलं हे पाय आणि डोकं फक्त माऊली आणि तुकोबारायांच्याच पायावर नको दिसतं. दुसरीकडे मी कोणाचा अनादर करतो अशातला भाग नाही बरं. तू काय दिलं मला? तू दिलं काय मला? आणि कोणता संत म्हणतो का आमच्या पाया पडा? कोणता संत म्हणतो आमच्या पाया पडा? हे पाया पडून घेणं, स्वतःचा दुधाचा अभिषेक करून घेणं, हे जे असतात ना, हे मार्केटिंग आहे. मला एक तरी वारकरी संत दाखवा का ज्यानं असं करून घेतलं.
हा, ते गेल्यानंतर काय होईल तो वेगळा विषय आहे. पण ते हयात असताना त्यांनी असं करून घेतलं हे मला दाखवा ना. जो स्वतः दुधाचा अभिषेक करून घेतो आणि त्याच्या अंगाचं ते मळलेलं दूध जे आहे त्याचा आम्ही प्रसाद म्हणून घेतो, किती विचित्र आहो आम्ही. काय करतोय आम्ही बरं? कोणाच्याही आम्ही भागवत कथेला जातो, रामकथेला जातो, लोक पाय धुतात आणि ते मी त्यांना म्हणतो धुवू नका. आज समाजाला याच्यामधून थोडस दूर करणं गरजेचं आहे. या अंधश्रद्धेच्या नावाखाली, या भंपकबाजीच्या नावाखाली समाजाचं शोषण होऊन राहिलं. सद्गुरू त्याला म्हणतात जो समाजाचं पोषण करतो. शोषण करणारा सद्गुरू नसतो. अशी भेटून काय उपयोग आहे? परत ज्ञानेश्वर महाराजांनाच कोणीतरी विचारलं, ज्ञानोबाराय तुम्ही गुरुच्या विषयी इतकं बोलता, तुमचं काय मत आहे? ज्ञानोबाराय तर पहिले असमर्थता व्यक्त करतात. असमर्थता. ज्ञानोबाराय म्हणतात की मला माझ्या गुरुनं काय दिलं हे मी सांगू शकत नाही. किंबहुना श्री निवृत्ती ठेविले असे जी स्थिती, ते काय देऊ हाती वाचेचे आ. मला निवृत्तीनाथ महाराजांनी कुठं ठेवलं, मला कुठपर्यंत पोहोचवलं, मला हे शब्दामध्ये सांगणं शक्य होत नाही. माझे शब्द कमी पडतात. ज्या ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द कमी पडतात आणि आपण काय सांगावं? काय सांगावं? मग महाराज तुमच्यासाठी गुरुनं काय केलं? ज्ञानोबाराय म्हणतात गुरुनं काय केलं हे तर मला माहीतच नाही, पण गुरुच्या कृपेनं 2 कामं केले, मला तारलं आणि माझा उद्धार केला अभंगाच्या शेवटच्या चरणात. ज्ञानदेव कोणीच काटकसर करून नाही राहिलो. तुम्ही बर्फ्या कमी खाल्ल्या का? इतके चांगले म्हणतात, इतकं चांगलं वाजून राहिले, इतका चांगला आवाज येऊन राहिला. मी 250 किलोमीटर गाडी चालवत आलो. हे बिचारा दीपक आला म्हणून मदत झाली त्याची मला. आमचं गाव काय झालं, आमच्या गावात 2च ड्रायव्हर चांगले आहे आणि चांगले लोक कामाला येत नाहीत. बाकी आहेत 90 वाले. आता 90 वाला महाराजांना संघ आणला आणि एखाद्याला वास आला तर काय म्हणावं.
पहिलेच आम्हाला खूप काळजी घ्यावी लागते, काय कोण व्हायरल करेल काही सांगता येते का. महाराजाचा ड्रायव्हर तर पिते वाटते, महाराज फ्रेश दिसते. काय अवघड आहे सध्याचा काय. म्हणून म्हटलं बाबा तू कुठं घालून आम्हाला गलंडून टाकशील, त्याच्यापेक्षा मी थोडस काम मीच जास्त करतो, मीच गाडी चालवतो आणि तसंही झोपायचं जाय जाऊन. मग हसणं हा विषय नाही बरं, माझा मुद्दा थोडा लक्षात घ्या. दोन महत्वाची कामं गुरु करतात, आणि गुरुही करत नाही, गुरु कृपा करते. गुरु कृपा करते. ज्ञानेश्वर महाराजांची शब्द काय, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो. गुरुला मर्यादा आहे, गुरु कृपेला मर्यादा नाही. गुरुला मर्यादा आहे. ज्ञानोबा राय 22 वर्षापर्यंत राहिले, 22 वर्षापर्यंत जे करू शकले त्याला काहीतरी मर्यादा आहे. पण आज 750 वर्ष होऊन राहिले, ज्ञानोबा रायाच्या कृपेला मर्यादा नाही. तुकोबारायांच्या 42 वर्षाच्या आयुष्याला मर्यादा आहे. जन्माला आले, सगळं कार्य केलं, 42व्या वर्षी सदेह वैकुंठाला गेले. पण आज 425 वर्ष झाले, तुकोबारायांचे अभंग जे काम करून राहिले त्याला मर्यादा नाही. आणि अजून एक वाक्य बोलू, माझ्या दृष्टीनं तरी मी बोलतो, माझ्यासारखा जो माणूस आहे ना, माझ्यासारखा जो माणूस आहे, ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबारायांचा गाथा जर बाजूला केला, आमची किंमत कुत्र्याची नाही, काही नाही. पण मला एक नवल वाटते, कुत्र्याला फार महत्व आहे, कुत्र्याला महत्व आहे. म्हणून दत्तात्रयासोबत त्याचं कारण आहे, कुत्रा प्रामाणिक असतो, कुत्रा प्रामाणिक असतो आणि व्यवस्थित काम करतो. काही काही गुरुच्या नावानं मोठ. आज प्रत्येक वारकरी काय म्हणे, आम्ही कोणामुळे आहे, कोणामुळे आहे, तो ज्ञानोबाराय तुकोबारायामुळं. पण ज्ञानोबाराय तुकोबारायांनी सांगितलेली जी विचारधारा आहे, ज्या विचारधारेच्या विरोधात जो वागत असेल तो ज्ञानोबाराय आणि तुकोबारायाचा अपमान करतो. कोणीही असेल तो, कोणी असेल ते. मला महाराजांनी आल्याबरोबर अनिरुद्ध महाराजांनी सांगितलं का, संस्थेनं आचारसंहिता सांगितली. आता जे काही गोंधळ चालू आहेत ते गोंधळ कमी करण्याकरता. ते गोंधळ का होतात माहित आहे, आतून आवाज जो येऊन राहिला ना, तो आवाज आम्ही ऐकत नाही. गुरुच्या कृपेनं आतला आवाज ऐकू येतो, आतला आवाज. आम्ही बाहेरचा जो गोंधळ आहे ना, त्या गोंधळामध्ये इतके गोंधळून गेलेलो आहो की तो आतमधला आवाज जो आहे, ज्याला इनर व्हॉइस म्हणतात. थोडे तुम्ही फिलॉसॉफीचे जर कोणी विद्यार्थी असेल तर त्यांना कळेल, इनर व्हॉइस ऐकू आला पाहिजे. ज्यांनी ज्यांनी इनर व्हॉइस ऐकला त्यांचं जीवन बिघडलं नाही. ज्यांनी ज्यांनी इनर व्हॉइस ऐकला. आज आम्ही बुडतोय, आम्हाला तरता येत नाही. आज आम्ही कशात बुडतोय, कशात बुडतोय आम्ही, प्रतिष्ठेत बुडतोय, पैशात बुडतोय, कशात नाही बुडत. आणि संसारामध्ये निष्ठावंताला किंमत नाही, परमार्थामध्ये निष्ठावंताला किंमत आहे. संसारामध्ये निष्ठावंताला काही किंमत नाही. जे निष्ठावंत असतात त्यांनाच त्रास आहे. खिळे भेटीत जे ठोकले जातात, वाकडे खिळे ठोकले जातात का सरळ खिळे ठोकले जातात? थोडंसं वाकडेपणा म्हणूनच ठेवतो मी. जे सरळ खिळे दिसतात त्याला ठोकलं जाते. आणि सध्या नगर परिषदचा काळ आहे. निष्ठावंत हा शब्द राजकारणातही वापरला जातो, पण जे राजकारणात निष्ठावंत राहतात त्यांच्या पदरी काहीच भेटत. मी संसारातलं त्याच्यासाठी सांगतोय तुम्हाला. त्याच्या पदरी काय आहे, इकून आलेले त्याला तिकीट. अरे आम्ही एवढे वर्ष होतो, तू तसाच थांब. तुला काय, ते स्वार्थ पाहतात. परमार्थात तसं नाही. मला एक उदाहरण फार छान दिसलं होतं. जेवणामध्ये स्वयंपाक तयार करत असताना भाजी केली जाते आणि त्या भाजीमध्ये सगळ्यात पहिले कोण काय टाकलं जाते, कढीपत्ता. आणि भाजी तयार झाली का सगळ्यात पहिले जेवण सुरू केल्यावर काय काढलं जाते, ते कढीपत्ता. म्हणजे निष्ठावंत. त्याचा फायदा घेऊन घ्यायचा, नंतर त्याला काढून ठेवून द्यायचं. असं बनवू नका. विठ्ठला विठ्ठला.
कापूस वेचू वेचू थकले का तुम्ही? कापूस जास्त आला तुम्ही काही कोणी म्हणत नाही, आम्ही उक्त घेतलं का सगळं? आणि मी चोपडणारा नाही बरं. अजून एक वाक्य बोलू. जे गोड बोलणं आमच्या चुकावर पांघरून घालते ते गोड बोलणं आमच्या हिताचं नाही. जे तिखट बोलणं आमच्या हिताला आम्हाला मदत करते ते तिखट बोलणं सुद्धा चांगलं आहे. आणि ज्ञानोबारायांचं तिखट बोलणं समजत नाही, तुकोबारायांचं समजते, ज्ञानोबारायांचं समजत नाही. अजूनही ज्ञानोबाराय महाराष्ट्रांना कळले नाही आणि कीर्तनातून कळतील हा सध्या गैरसमज आहे. विठ्ठला विठ्ठला. गुरु आम्हाला समज देतो, आम्हाला बुडू देत नाही, बुडू देत नाही. आम्ही कशा कशात बुडतोय, कशा कशात बुडतोय. मग कोणी म्हणेल आमच्यापाशी खूप पैसे आहे, कोणाच्या कमी आले? अजून एक वाक्य बोलतो तुम्हाला. आम्ही गुरुला देवताही म्हटलं. गुरु ब्रह्मा. आता या देवता प्रत्येक वेगवेगळ्या कार्य करतात. ब्रह्मदेव सृजनाचं काम करतात, विष्णू पालनाचं काम करतात, भगवान शंकर संहाराचं काम करतात. गुरु अशी देवता आहे का जे तीनही काम करतात. मग जेव्हा गुरुमध्ये ब्रह्मतत्व आहे, ब्रह्मदेवाचा अंश आहे, तेव्हा गुरु आमच्यामध्ये संस्कृती संस्कार याचे सृजन करतात. गुरु जेव्हा भगवान शंकराच्या रूपामध्ये असतो तेव्हा आमच्यामधलं काही जे आहे जे आमच्याकरता हितकारक नाही ते दहन करतात. रामायणाचा थोडा व्यासंग आहे, रामकथा केली जाते. हनुमंतरायाने काय केलं? लंका जाळली. आणि हनुमंतराय कोण आहे? जय 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 हनुमान गुसाई, कृपा करो गुरु देव की नाई, जय 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 हनुमान गुसाई. आणि रावणाचे गुरु कोण आहेत? भगवान शंकर. आणि हनुमंतराय कोण आहे? रुद्र अवतार. झालं. लंका का जाळली? कोणता साधू काय जाळत असते का काही? का जाळली? जाळून एक दाखवलं, अरे तू रामाचा विरोध करतो, माझ्यासारखा रामाचा सेवक येऊन जाळते तर सगळं जळलं, पण ज्यानं रामाचं नाव घेतलं त्या बिभीषणाचं घर जळलं नाही. तू जर रामाचं नाव घेशील तर तूही जळणार नाही, याच्याकरता लंका जाळली. आता हे भाव कुठं सांगितले जातात? कथेमध्ये ते रामाचा जन्म, राम सीतेचं लग्न, तेही जितक्या धूमधडाक्यात झालं नसेल तितकं आम्ही करतो. इतक्या धूमधडाक्यात मला तर रामाचं आणि कृष्णाचं नवल वाटते. त्यांच्या लग्ना इतका आनंद कोणीच केला नाही. आणि आता जो लग्नामध्ये विकारी पद्धतीचा आनंद साजरा होऊन राहिला तो फक्त लग्नापुरता मर्यादित राहिला नाही, तो कथा कीर्तनातही घुसला. तो कथा कीर्तनातही घुसला. महाराज दादा मला कथा आली ना, मी त्याला सांगतो मी कथा माझ्या पद्धतीने करील, बरं मी कथा माझ्या पद्धतीने करील. ते म्हणे मग महाराज मग आमचं असं. म्हणजे तू काही म्हणशील उद्या, तुझा काय नेम आहे? आम्ही धोत्र घालतो, उद्या तू म्हणशील साडी घातलं तर तुम्ही चांगले दिसता. मग आता मग मी काय, आम्ही काय साडी घालायची का? मी मगाजे बोललो गुरु इतका हलका नसावा का ज्याची बायको ऐकत नाही त्याचं त्यानं ऐकावं. नाही बोलवणार लोक, काय फरक पडेल? अजून एक वाक्य बोलतो, तुम्ही चांगलं ऐकताय म्हणून. लोकांमध्ये राहून लोकांचं शोषण करणारे जे असतात ना ते विचित्र लोक आहेत. लोकांमध्ये न राहून सुद्धा लोकांचं चांगले करणारे संत आहेत. राहत नाहीत लोकांमध्ये. बहु एकांतावरी प्रीती जया जनपदाची,
पण लोकांकरताच प्रयत्न केलेले आहे. ज्ञानोबाराय असतील, तुकोबाराय असतील. मला तर ज्ञानोबारायांचा इतका अभिमान वाटतो. ज्ञानोबारायांसारखा त्रास जर कोणाला झाला असता तर काय केलं असतं. पण ज्ञानोबारायांनी हे केलं नाही. ज्ञानोबारायांनी ज्यांनी त्रास दिला ना त्यांचाच उद्धार केला. ज्यांनी त्रास दिला त्यांचा जर ते उद्धार करू शकतात तर त्यांच्यावर ज्यांनी निष्ठा ठेवली त्यांचं किती चांगलं होईल. किती चांगलं होईल. थोडा तर विचार करा. महाराज तुम्हाला काय भेटलं. अरे काय भेटलं. हिंदीमध्ये शब्द आहे गोविंद महाराज, क्या मिला ये बताऊ कैसे और मुश्किल ये भी है कि छिपाऊ कैसे. काय भेटलंय सांगता येत नाही आणि लपवता येत नाही ना हो. लपवता येत नाही. फक्त त्याच्याकडे डोळे ते असले पाहिजे. एक वाक्य अजून बोलतो. उद्धार म्हणजे उध्वगती. आणि कोणताही सद्गुरू तुम्हाला पद देत नाही, पंख देतो. उडा आकाशामध्ये. मी म्हणत नाही आकाशी घे रे. विठ्ठला विठ्ठला. उद्धार करतात. आणि तुकोबारायांचा अनुभव आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही जे तरलो. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. भावनादी उतरी नखारे. भावनादी उतरी नखारे. भावनादी नमस्कार बोलिले बाकी. नमस्कार बोलिले भावनादी उतरी हे शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे आहे. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुमच्या पायाच्या उतरीन खरे भव नदीतून. अरे आपली ताकद नाही चालत. एक एक नवलाऊ जो जो कीजे तरुण पाव. तरुण जाण्याचा जो जो प्रयत्न केला अरे जास्तीत जास्त फसत जातो माणूस. आणि गुरुमध्ये ते सामर्थ्य आहे. आपल्या लेकराला भूक लागली. हे भूक लागलं तर त्या लेकराचा चेहरा पाहिल्याबरोबर जिच्या लक्षात येते तिला माय म्हणतात. ज्या आमच्या शिष्याला उद्धाराची भूक लागली हे न सांगता ज्या संताच्या लक्षात येते त्याला सद्गुरू म्हणतात. ज्याच्या लक्षात आलं पाहिजे. परमार्थामध्ये बोलायची जास्त गरज नाही. आणि मी मगा जे सांगितलं होतं ना, तुम्हाला फक्त धैर्य ठेवायची गरज आहे. तुम्हाला फक्त पुण्य करायची गरज आहे. गुरुच येऊन कृपा करतात. मला काही माझा प्रचार करायचा आहे मला असं म्हणायचं नाही. मला माझ्या आजोबांनी माऊली महाराज, मी वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा मी 8व्या वर्गात होतो, 7व्या वर्गामध्ये, तेव्हा पंढरपूरला मोरारी बापूंच्या कथेत नेलं होतं. मी आयुष्यातली पहिली कथा तेव्हा ऐकली होती. आणि तेव्हापासून मला लिहायची सवय आहे. मी त्या कथेतले काही लिहून ठेवलं होतं. आणि मग नंतर बापूंची कथा ऐकण्याची आवड निर्माण झाली. फार चांगलं मार्गदर्शन मिळते कथेमधून. आणि माझी खूप इच्छा होती की कधीतरी जावं आणि त्यांचे दर्शन करावे. कधीतरी जावं त्यांचे दर्शन करावे. आपण शेवटी स्वार्थी लोक आहोत. शेवटी मी नाही जाऊ शकलो पण कथा आमच्या यवतमाळला ठरली तेच आले. कथेचे आयोजक विजय दर्डा होते. पण मला असं वाटते पैसे विजय दर्डाचे वापरले ना आले माझ्यासाठी. पैसे त्यांचे वापरले. आमच्यापाशी काय आहे. पैसे त्यांचे वापरले आले माझ्यासाठी. आणि मी पत्र लिहिलं होतं त्यांना. आहे ते व्हिडिओ वगैरे आहेत युट्यूबला, फेसबुकला, इंस्टाग्रामला आहेत. मी पत्र लिहिलं होतं, बापू मेरे जीवन में ये जो परमार्थ का बीज बोया गया है
एक तो तुकाराम महाराज जी के गाथा के कारण है और आपकी राम कथा के कारण है। और मेरे एक गुरु गाथा के रूप में मेरे पास है, लेकिन आपकी भाषा जो है वो भाषा हिंदी है, गुजराती है, आपको मराठी समझ में नहीं आती। मुझे आपको तुकाराम महाराज जी का जीवनी जो हिंदी में है वो आपको समर्पित करना है। ते चिठ्ठी घेतल्याबरोबर 1 मिनिटात व्यासपीठावर बोलवलं दिलं. आणि महाराज साधूची कृपा दृष्टी सांगतो मी तुम्हाला, साधूची कृपा, मौन होतं त्यांना, ते बोलत नव्हते तेव्हा. मग रोज आम्ही त्यांच्यासोबत बसायचो ना, तर ते त्यांचे जे डोळ्यातले भाव होते ना, ते डोळ्यातले भाव जे होते ना, ते आपल्याला बरंच काही बोलून जायचे. हिंदीमध्ये फार सुंदर शब्द आहे. आंखों ने आंखों से मुलाकात कर ली, आंखों ने आंखों से मुलाकात कर ली, रहे दोनों खामोश लेकिन बात कर ली. कोणीच बोललं नाही. काय बोलायचं? ज्यांच्याकडे पाहून बोलणं शिकलो त्यांच्या पुढे काय बोलायचं हो? ज्यांच्याकडे पाहून रामकथा करायचं शिकलो त्यांच्या पुढे राम काय सांगायचा? त्यांनी तर आम्हाला आराम दिला. कळतंय? त्यांनी दिला ना. आणि मुख्यमंत्री आले होते आणि वारकऱ्यांचा खूप आदर करतात संतोष भाऊ, खूप आदर करतात. मुख्यमंत्री आले होते त्या दिवशी मग Z+ असल्यामुळं कोणाला येऊ दिलं नाही समोर, आम्ही मागं बसून होतो. मुख्यमंत्र्यांनी पहिला पाय व्यासपीठाच्या खाली टाकल्याबरोबर त्यांनी माझ्याकडे हात केला आणि बोलवलं, बेटा आगे आके बैठो. गुरुची कृपादृष्टी, ही कृपादृष्टी सापडली पाहिजे. गुरु कमी काम करतो, गुरुची कृपादृष्टी जास्त काम करते. आजही गुरु ज्ञानोबा आहे, आजही आमच्यावर कृपादृष्टी करण्याकरता तयार आहेत. ज्ञानेश्वरी आजही जगद्गुरु तुकोबाराय आमच्यावर कृपा करण्याकरता तयार आहेत. गाथा, ज्याच्या डोक्यात गाथा घुसला, ज्याच्या माथ्यात गाथा घुसला ना, त्याचा माथा विचित्र वागत नाही, त्याचा माथा कधी विचित्र वागत नाही. आणि जे विचित्र वागतात त्यांच्या डोक्यात गाथा घुसलाच नाही अजून, जरी कीर्तनाला अभंग गाथेतले असले तरी घुसला नाही. मला हा विश्वास आहे, त्या शब्दांमध्ये तितकी ताकद आहे का ज्या शब्दाचं रक्षण करण्याकरता पंढरीनाथ 13 दिवस पाण्यामध्ये थांबतो, त्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे. आणि ती ताकद काम का करत नाही? टेस्टच नाही ना. टेस्ट आली पाहिजे, ती चव तर आली पाहिजे. आमची चव बिघडत चालली आणि चव बिघडणारे जेवढे असतील ना, ते वारकरी संप्रदायाचे फार मोठे दोषी आहे. बिघडवू नका. आमची परिस्थिती ही झालेली आहे, ज्या डांगेवर आम्ही बसलेलो आहोत तीच डांग तोडून राहिलो. डांग आम्ही खाली पडू ना डांग्यासोबत, ती दिसून नाही राहिला आम्हाला. आमचे राऊत बाबा नेहमी म्हणतात, शहाणा माणूस तोच आहे जो इच्छा फायद्याचा विचार करत नाही, समोरचा फायदा काय त्याचा विचार करतो. आम्ही घरावर शुभ लाभ लिहत असतो, घरावर शुभ लाभ लिहत असतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गुरु लाभ करून देत नाही, गुरु लाभ करून देत नाही. अजून वाक्य बोलू, लाभ शब्दाचा उलटा काय होते? गुरु भरा करतात, लाभ नाही करत. आणि हे शब्द कोणी वापरलेले आहे? कोणी वापरलेले आहे? रोज काकड्यामध्ये म्हणतो आम्ही, गोमटे ते कारा माझे, गोमटे
किती प्रमाण सांगू याच्याकरता, किती प्रमाण. त्याची माझे हित, हित गोमटे कल्याण बरव भल. आणि प्रत्येक लाभ जो असतो ना तो शुभ नसतो. गुरु शुभ असणारा लाभ पदरात पाडून देतात प्रत्येक. म्हणून शुभ लाभ लिहित असताना पहिले लाभ नाही, पहिले शब्द कोणता आहे हे उगच लिहिले का. बरेच जण लिहितात, माहीतच नसते ना. बरेच जण लिहितात. आम्ही त्या दिवशी एका लग्नात गेलो होतो. आता बायको कोणत्या बाजूने उभी करायला पाहिजे. सगळे माझ्यासारखेच आहे का. नाही, कोणत्या बाजूने उभी केली पाहिजे बरं. आता तो शब्द वापरू नये. एका ब्राह्मणाच्या लग्नात गेलो मी. ब्राह्मणाच्या पोराचं लग्न होतं आणि त्यानं चुकीच्या बाजूने बायको उभी केली होती. मी त्याला सांगितलं, राजा मी लग्न नाही करून राहिलो, पण बायकोला कुठं ठेवलं पाहिजे हे मी तुला सांगतो. काय इकडं असली पाहिजे. कारण आहे हृदयाच्या बाजूने असली पाहिजे. हृदयासारखं तिला जपलं पाहिजे. बारीक चिरीक गोष्टी तर आपल्याला माहित नाही, तरी आम्हाला कीर्तनात काय पाहिजे काहीच माहित नाही. मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगू शकतो. नवरदेव घोड्यावर का बसतो, तो कट्यार का ठेवतो, का ठेवतो. वारकरी भजन करतच का जातात. सगळं कोरं आहे, सगळं कोरं आहे. या साध्या साध्या गोष्टी आपल्याला माहित नाही, बाकीच्या जाऊ द्या. तू म्हणसाल मग महाराज आता सांगून तर दिलं, मग सांगा ना. आता नाही सांगत. मला येत नाहीत म्हणून नाही सांगत असा भाव धरू नका. मला माहित आहेत, परंतु तो सध्या माझा विषय नाही आहे. भेटेल तुम्हाला कुठं कुठे, किंवा युट्यूबला आहे का कीर्तन, भरपूर कीर्तन आहेत. आता आमची अडचण अशी आहे, केव्हा काय सांगितलं लक्षात येत नाही. कारण की डबकं नाही आहे ना, वाहता प्रवाह आहे. डबक्यात असलं तरी जे असलं तेच पाणी असते, पण डबक्यात जे असते त्याचा दुर्गंध येतो. पाणी वाहतं असलं तर गोड लागते, ज्ञान वाहतं असलं तर उद्धार करते. पाणी साचलेलं असलं तर दुर्गंध देते, ते पिण्याच्या लायकीचं नसते. आणि साचलेल्या पाण्यात मच्छर होतात, मग चिकनगुनिया होतो, मग डेंगू होतो. बरेच साचलेल्या पाण्यातले जे आम्ही गुंतून आहोत ना, त्याच्यामुळं आमच्या परमार्थातले हातपाय काम नाही करून राहिले. कारण की चिकनगुनिया आणि डेंगू डसला तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला. माझा मुद्दा काय चालू होता, काय बोलत होतो मी. पाहूच आता तुम्ही. गुरु दोनच काम करतो. एक आम्हाला तारून नेतो, मज हृदयी जेने तारीला हा संसार. हे शब्द ओव्या काय माहित नाहीत का आम्हाला. आणि दुसरं आमचा उद्धार करतात, आमचा उद्धार करतात. आणि म्हणून अशा गुरु सारखा जर आधार असेल तर दुसऱ्याचं काम नाही. पहिल्या चरणात श्री गुरु साई श्री गुरु साई
असे तारून नेणारे, असे उद्धार करणारे श्री गुरु सारखे पाठीराखे जर असतील तर इतरांचा लेखा. हे शब्द विचित्र आहे बरं. लेखा म्हणजे तुम्हाला आम्ही मोजत. हे मी मगा बोललो ना, ज्ञानोबारांचे शब्द कळले पाहिजे हो. मला कळते असं नाही, पण जितकं कळते तितकं सांगतो. मी काही खूप हुशार झालो असंही समजायचं कारण नाही. तुम्ही म्हणसाल महाराज भारी दिसते, तर ते तुमची तेच तर अडचण आहे. तुमच्यावर वजन टाकलं तितके दबता तुम्ही. विठ्ठला विठ्ठला. असे असले पाहिजे, श्री गुरु सारखे असले पाहिजे. आम्हाला चुकीचे भेटतात महाराज. कधी कधी फार वाईट वाटते. आमचं कुटुंब कारभारी काका पहिलेपासून वारकरी, आणि वारकरी संप्रदायाचं कोणी आलं की आमच्याचकडे यायचं. कोणीही आलं. आणि मग आमच्या आजोबांनी शिकवलं होतं, बाबू कोणतेही कीर्तनकार आले, कोणतेही वारकरी आले, त्यांची सेवा करायची. आणि गावामध्ये मग कुठेही कीर्तन असले की जायचं. मग जायचं, कीर्तनकाराचं कीर्तन झालं का त्याचा फेटा घ्यायचा आणि त्याची घडी करायची. हे केलं बरं आहे पहिले. आणि ज्यांच्या फेट्याच्या घड्या आम्ही केल्या, जेव्हा आम्ही कीर्तनकार झालो ना, आमच्या फेट्याची चमक त्यांना सहन नाही झाली. ज्याची मी घडी करत होतो ना, तो आळंदीत एकदा भेटला. मी कुठं पंढरपूरला कीर्तनाला चाललो होतो वारीच्या वेळेस. वडर समाज धर्मशाळेमध्ये कीर्तन होतं. त्यानं मला दुरून आवाज दिला, फेटा तर लय चमकून राहिला. मला तुमच्याच साठी बांधला. जळणारे असले तर पुरुषार्थाची किंमत असते. आणि ज्यांच्याकडं पाहून शिकलो ते जर जळत असतील, तेव्हा आम्ही गुरु म्हणायचो. यांच्याकडून शिकलो ना आम्ही. आणि काही तर जाऊ द्यायच्या पेक्षा अशा खूप जणांच्या फेट्याच्या घड्या केल्या आम्ही. आता वाईट वाटते का काऊन याच्या फेट्याच्या घड्या केल्या. हे तसेच धरून वर जर बांधली असते तर बरं झालं. विनाकारण ओझ कशाला आपण मोठं करत बसलो. पण तेव्हा समजत नव्हतं ना. आणि मग सगळ्यांनी सांगितलं, बाबा बरोबर राहिलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे, बरोबर राहिलं पाहिजे. अरे एकानं तर 70 वर्षाच्या काळात त्याची क्लिप बाहेर पडली. काय सांगावं. आणि त्याच्या फेट्याची आम्ही घडी केली. आणि तो मला काय सांगत होता, घरी बसून पुस्तक वाटल्यानं कुठे कीर्तनकार होत असते का. तू घरी राह, तू नको सांगू आम्हाला. महाराज, शीख धर्माचा तुम्ही जर अभ्यास केला, त्यांनी विचार केला की आता गुरु परंपरा चालवण्याकरता योग्य जर कोणी भेटलं नाही तर आपली परंपरा खराब होईल. त्याच्यापेक्षा आमचा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथाला आम्ही गादीवर बसू, गुरु ग्रंथ साहेब. वारकऱ्यांना माझी हात जोडून विनंती आहे, हृदयरूपी जी गादी आहे ना, त्या गादीवर गाथा आणि ज्ञानेश्वरीला बसवा. चुकीच्या माणसाच्या तडाख्यात सापडणार नाही. कोणी नाही सांगणार. सगळ्यांना तर फोटो, आमचे तर काही जणांना फोटो छापले हो स्वतःचे, ते मागं ठेवते. कोणाला आमच्या महाराजांचे फोटो पाहिजे असेल तर. बरं, याची बायको नाही याचा घरात लावला नाही आणि त्याचा फोटो लावा. हे मार्केटिंग करणारे आहे. आणि मार्केटिंग करणारे फसवत असतात. मार्केटिंग करणारे ज्ञान देत नाहीत, मार्केटिंग करणारे प्रभाव देतात. मार्केटिंग करणारे प्रकाश देत नाही. मी बघा 3 शब्द बोललो होतो. गुरु आम्हाला प्रेम देतो, गुरु आम्हाला प्रकाश देतो, आणि गुरु आम्हाला परमार्थ देतो. हे देत असेल तर गुरु. आणि असा श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा. तुकोबारायांचं प्रमाण सांगू, इतर तुळने काय पुढे, इतर तुळने काय पुढे.
तुकोबाराय काय म्हणतात? ब्रह्मादिक जेथे तुम्हा ब्रह्मादिक ब्रह्मा आदी करून सगळे. अजून थोडं वेगळं बोलू. ज्ञानोबारायांची गुरुविषयीची भावना सांगतो. वारकरी संप्रदायामध्ये एक प्रमाण आहे, आदिनाथ गुरु. पूर्ण वैष्णव परंपरेचा गुरु कोण आहे? भगवान शिवजी, भगवान शंकर. पण ज्ञानोबाराय म्हणतात माझे गुरु त्यांच्याही पेक्षा मोठे आहे. माझे गुरु त्यांच्याही पेक्षा मोठे आहे. अमृतानुभवामध्ये ओवी आहे, शिवही मुहूर्त पुसे तया जोशिया ते. निवृत्तीनाथ कोण आहे? शंकर सुद्धा समाधीमध्ये कधी जावं याच्याकरता ज्यांना मुहूर्त विचारतात ते निवृत्तीनाथ महाराज आहे. इतर तुलने, इतरांचा लेखा. जर शंकराला आम्ही मानायला तयार नाही गुरुच्या पुढं, आणि आमचं काय परिस्थिती आहे? काय परिस्थिती आहे याची अडचण सांगतो तुम्हाला. आम्हाला ताकदवान गुरु भेटत नाही, आम्हाला तृप्त असणारा भेटला पाहिजे. एक सिंह आणि एक कोल्हा अमेरिकेमध्ये नाश्ता करायला गेले. नाश्ता करायला गेले, त्यांनी ऑर्डर दिली, म्हणे 200 ग्राम भजे आणा, 5 कचोऱ्या आणा, 5 समोसे आणा, 5 मुंगाचे वडे आणा आणि एक हल्दीरामचा रसगुल्ल्याचा डब्बा आणा. ते म्हणे इतकं सगळं कोण खायल? इतकं सगळं कोण खायल? म्हणे तुमच्या सोबत काही असते कीर्तनातले तर मग कीर्तन झाल्यावर जरा ताकद जाते, गायनात वाजण्यामध्ये ताकद जाते, तर मग काहीच राहिलं नसतं. इतकं सगळं खाईल कोण? ते म्हणे मला भूक लागली खूप. कोण? कोल्हा. तो म्हणे हे तुम्ही सगळं खासाल? म्हणे हो. म्हणे हे तुमच्या सोबत जे शेर काका आहे, सिंह काका, हे नाही खाणार का? ते म्हणे याला भूक जर लागली असती तर यानं मलाच खाल्लं असतं. आम्ही कोणाला गुरु म्हणतो? ज्याचं स्वतःच पोट भरलं नाही. ज्याचं स्वतःच पोट भरलं नाही तो शिष्याचं पोट काय भरलो? काय पोट भरेल? हे वारकरी शिक्षण संस्थेची गरज आहे. एक आमच्याकडे होता, म्हणे मला 5000 पकवाजाचे बोल येते. म्हणलं किती पोरांना सांगितली, एकाले नाही, चुलीत जाय. काय उपयोग तुझ्या याचा? काय उपयोग नाही ना, काही उपयोग नाही. असे गुरु काय कामाचे? काय कामाचे असे गुरु? म्हणून आमचा गुरु कोण आहे? श्री गुरु. आणि श्री गुरु शब्दाचा एक अर्थ होतो सद्गुरु. सद्गुरु शब्द माझ्याकडे 5 मिनिटं आहेत. 5 मिनिटांमध्ये सद्गुरु शब्दाची व्याख्या सांगतो तुम्हाला. हे मोरारी बापूंची आहे. त्यांनी फक्त 2 शब्दाची सांगितली होती आणि त्यांची नाही आहे, रमण महर्षीची आहे. रमण महर्षीला एका जर्मन माणसाने येऊन विचारलं की सद्गुरु गुरु म्हणजे नेमकं काय? बऱ्याच जणाला काय वाटते, सद्गुरु जो सद आहे असा जो असतो तो, असा अर्थ नाही त्याचा. गुरु शिवाय बाकी काहीच सद नाही म्हणून सद्गुरु. गुरु शिवाय काहीच सद नाही म्हणून सद्गुरु. म्हणून इतरांचा लेखा. आणि आपल्या महाराष्ट्राचा एक गोड गैरसमज आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक देवाकडे प्रार्थना. सगळेजण असेच म्हणतात, असं नाही आहे. ते विश्वात्मकू हा माझा स्वामी निवृत्ती राजा. मी देवाकडे नाही मागत. देवाकडे मागायची गरज काय आहे हो? वारकरी परंपरा बघा, निळोबारायांच्या पुढे देव आला. निळोबाराय म्हणतात येथे तुझं लागी बोलाविले कोणी, पार्थिल्या वाचून आलासी का? तू नाही पाहिजे, तुकोबाराय पाहिजे. पांडुरंग समोर असल्यानंतर निळोबाराय म्हणतात तू नाही पाहिजे, आम्हाला तुकोबाराय पाहिजे. हे आहे श्री गुरु सारखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करेल. हे आहे. कोण सद्गुरु? ऐका, पहिलं स
द गु रु. ही सवय पडली बरं. असे बरेच शब्दांच्या व्याख्या आहेत. युट्यूबला, इंस्टाग्रामला, फेसबुकला बघा, नावानं सर्च करून बऱ्याच सापडतील. पण आता मला ही सांग, आणि पहिल्यांदा सांगतोय, पहिल्यांदा याचा जन्म आपल्या वंजार उमरद या दत्त मंदिरात होऊन राहिला. ती सद्गुरु शब्दाची व्याख्या फर्स्ट आहे, एकदम ओरिजिनल माल, पहिल्यांदा, पहिल्या धारेची. विठ्ठला विठ्ठला. पहिलं स म्हणजे ज्याच्यामध्ये समता आहे, जो भेद करत नाही, आपला परका. आणि सध्या तर धर्मक्षेत्रामध्ये इतकी विचित्र परिस्थिती आहे, गटतट खूप वाढत चालले. गटतट इतके वाढत चालले. आणि आपल्या हिंदू धर्माचं एक दुर्दैव तुम्हाला सांगतो, आम्हाला आमचा गट मोठा करायचा आहे, धर्म नाही मोठा करायचा. हे मोठं दुर्दैव आहे. मला एक जण भेटले होते, फार मोठी त्यांची संघटना आहे, विदेशामध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे, नामचिंतनाचं फार मोठं कार्य सांगतात. पण मला काय म्हटले, म्हणे रामकृष्ण हरी म्हणत नका, जो आमचा मंत्र म्हणा, कारण की तो उपनिषदातला आहे. म्हटलं उपनिषद आम्हाला कळत नाही, तुझ्यापाशी ठेव. मंत्र दिला आम्हाला तुकोबारायांनी दिलं, आम्हाला तुकोबारायांच्या पुढे इतरांचा लेखा. विठ्ठला विठ्ठला. गटातटामध्ये भेद पडलेले आहेत. कोणी धर्म वाढवायला मोठं का धर्म वाढत नाही? किती प्रचार होतो. पंडित मिश्राच्या कथेत इतके लोक, बागेश्वरच्या सोबत इतके लोक, आमच्या सारख्याच्या कीर्तनाला डोळे मेले हो, गर्दी पाहू काही वाटत नाही. एक आमच्या गावातला पोरगा म्हणे, बोले महाराज तुमको डर नहीं लगता क्या? काय करे, इतने लोगों के सामने बोलना पड़ता. हम एक ही समझते क्या, सब बहरे हैं, हमको बोलते आता. काय दुसरं काय म्हणायचं त्याला काय सांगावं त्याला. तो मला म्हणू लागला, आम्ही गटातटामध्ये इतके विभाजित झालो. असं घडू नाही शकत का वारकऱ्याचा एकच गट असावा, तो म्हणजे गाथा ज्ञानेश्वरीचा. एकच गट असावा, दुसरा कोणता गट नसावा. याच्यात अलग अलग सुरू झालं, ज्याच्यामध्ये समता आहे. ज्ञानोबाराय गुरु का आहेत, न पाहे याती समता आहे. दुसरा शब्द, ज्यांच्या अंतःकरणामध्ये इतकी दया आहे. मी मगा उदाहरण देऊन गेलो होतो, ज्यांचे मायबाप या धर्मव्यवस्थेनं खाऊन टाकले, त्या धर्मव्यवस्थेला ताकद देण्याचं काम जर ज्ञानोबाराय करत असतील, तर काय त्यांच्या अंतःकरणातली दया असेल. मायबाप खाल्ले हो, थोडासा त्रास झाला म्हणून धर्म बदलवणारे कमी नाहीत. आज हिंदू धर्मामध्ये धर्मांतरण कशामुळे केलं जाते? पैशासाठी केलं जाते. पण आमचे मायबाप ज्या धर्मव्यवस्थेनं खाल्ले, त्याच धर्मव्यवस्थेची आई बनणारे एकमेव जगातला संत म्हणजे ज्ञानोबाराय आहे. दया आहे, अंतःकरणातली दया आहे. सद्गुरु कोण आहे? जो समता ज्याच्या अंतःकरणात आहे, दया अंतःकरणामध्ये आहे. तिसरं गुणाची खान. सद्गुरु गुणाची खान आहे. ज्ञानोबारायमध्ये काय नाही, ज्ञान आहे, भक्ती आहे, योग आहे, रस आहे, काय नाहीये ज्ञानोबाराय, काय नाहीये तुकोबारायांमध्ये. महाराज तुम्ही सगळे शब्द, शास्त्र, योग सगळं तुम्ही करा, पण जोपर्यंत तुमचा गुरु तुम्हाला सानुकूल होत नाही ना, तोपर्यंत ते काम करत नाही, असं ज्ञानोबारायांचं मत आहे. शब्द जात आलोडिले की योगाधिक अभ्यासले. ते मधातला तुकडा मला आठवून नाही राहिला होता, पण हे सगळं कधी फलभूत होते? सानुकूल श्री गुरु सानुकूल झाला तर सगळं ठीक होते. म्हणूनच कुठं शिकायला न गेणारे जगद्गुरु तुकोबाराय जगद्गुरु बनले, कारण ज्ञानोबाराय अनुकूल झाले. ज्ञानोबाराय अनुकूल झाले. गुणाची खान आहे. आणि शेवटचा शब्द आहे रूपवान आहे. काय रूप आहे ज्ञानोबारायांचं, काय रूप आहे तुकोबारायांचं. कोणता संत कुरूप नाही दिसत, चेहऱ्यानं नाही. संत रूपवान आहे चरित्राला. चेहरा सोडा हो, चेहरा कधी ना कधी थकतच असतो.
चेहऱ्यावर कधी ना कधी सुरकुत्या पडतच असतात, पण ते संताचं जे तेज आहे ना, त्या तेजाला कधी सुरकुत्या पडत नाही. मला तर वाटते आजही संजीवन समाधीमध्ये असणारे ज्ञानोबारायांचं जे तेज आहे ना, ते तेज आजही कोणी शोधू शकत नाही. विज्ञानानं प्रयोग केले, पण त्या चेतनेला धक्का लावू शकले नाही. आजही तुकोबारायांचं तेज, तुकोबारायांचं रूप. मला एक जण म्हणे, महाराज तुम्ही सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करता का? म्हटलं आहेच, प्रयत्न करायची काय गरज आहे? आणि माझ्यासाठी बोलतो अशातला भाग नाही बरं. सुंदरतेसाठी उपकरणाची गरज नाही आहे, अंतःकरण शुद्ध असण्याची गरज आहे. तुमचा चेहरा आपोआपच तेज निर्माण करतो. पावडर लावल्यानं कुठं सुंदर होत असते का हो? पावडर लावल्यानं सुंदर झाल्या असत्या तर मसाळा बी गोऱ्या दिसल्या असत्या. साधू रूपवान आहे आणि साधू रुद्र म्हणजे भगवान शंकर आहे. आमच्या जीवनातलं विष जे आहे ना, ते साधू पिऊन घेतो, सद्गुरू. आणि सद्गुरू सारखा असता पाटील, त्याची कृपा दृष्टी काम करते. फक्त एक ज्ञानेश्वरीची ओवी सांगतो, विषय व्याळी मिठी दिधलिया नुठी तुटी, ते तुझिया गुरु कृपा दृष्टी निर्विषय होय. हे गुरु कृपा दृष्टीचं सामर्थ्य आहे. विठोबा आपल्या या